कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन, तुला खरं सांगू का, अमोल झोपल्याशिवाय ना मला झोपच लागत नाही अरे। नाही ते काम कर, आपण त्याला पाळण्यात नाही इकडे शेजारी घेऊयात आणि मग झोपूया मध्ये घेऊन। अगं इथं कशाला, तिकडे झोपलाय की चांगला होतो। नाही नको मग, नको मला भीती वाटते। भीती? कसली भीती? अर्जुन मला भीती वाटते की परत त्याला कोणी उचलून घेऊन गेलं तर। ए, असलं काय होणार नाही। माझा अमोल आणि माझी आप्पी आता एकमेकांपासून कधी लांब नाही जाणार। नाही हा, अमोल आणि त्याचे आई बाबा हे तिघही जण एकमेकांपासून कधीच लांब होणार नाही असं म्हण। हा तेच, अमोल आणि त्याचे आई बाबा एकमेकांपासून कधी लांब जाणार नाहीत। बाळोबा बघितलं का, आई किती जीव लावते आपल्याला। बाळाला झोप लागल्याशिवाय मला झोप लागणार नाही असं म्हणते। लकी आहे बाबा अमोल। मग लकीच आहे तो। हा मग काय तर, दोन आई दोन बाबा, घरातले एवढे सगळे लाड करतात। माझी आई तर लहानपणीच गेली, आई गेली कदम दुःखात, अख्खं घर दुःखात। काकीने तेवढं सांभाळलं मला। अमोल सारखं नशीब नाही माझं। आई नसल्यामुळे लहानपणी त्रास झाला ना रे। अजूनही त्रास होतो, अजूनही त्रास होतो। लहानपणी वाईट वाटायचं, पण आता आता काय? अपूर्ण असलं का वाटतं ग। म्हणजे आई जर असती तर मी कसा असतो असा विचार येतो मनात सारखा। काही झालं ना चांगलं वाईट तरी आईची आठवण येतेच। माहितीये मला, काही झालं की तू आणि बाबा विचारत गेलेले असतात, पाहिले मी। त्यांचं तर तुला माहितीच नाही ते 3-4 वर्ष लय बेकार गेली त्यांना, बाहेर पडताच येत नव्हतं। त्यांनी मला सांभाळलं नंतर, पण तो टाइम लय हार्ड होता त्यांच्यासाठी। पण अर्जुन, आई होते की तुझ्या सोबत, आणि मला माहितीये आईने एकदा एकाला जीव लावला ना की त्याचा हात त्या कधीच सोडत नाही अरे। अगं माझी लहानपणी ना शाळेत एका मित्राबरोबर भांडणं झाली होती। ते चिडवायचं मला सारखं आईवरून, मला नाही आवडायचं आईवरून कोणी चिडवलेलं। तर काकी आली शाळेत आणि सगळ्यांना म्हणली, अर्जुनची आई मी आहे, इथून पुढं त्याला जर कोणी आईवरून चिडवलं तर तो येईन मी आहे। तुला सांगतो आप्पे, अख्खी शाळा पूर्ण होईपर्यंत ना मला आईवरून कधी कोणी चिडवलं नाही। अरे मग तू किती लकेस अर्जुन, तुला आईसारखी काकी मिळाली आहे का नाही? अर्जुन ये इकडे। आप्पे, हा आईच्या मांडीवर झोपले का वाटतंय का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काके, अर्जुन, अरे काय झालं? अमोल झोपून हवंय? नाही नाही झोपला होता तो, ते त्याला अचानक जाग आली आणि आप्पी झोपली होती ना, मग बाहेर घेऊन आलो याला। पोरं बारकी असल्यावर असंच होतं बघ, आपल्यासारखी झोपत नाही ती रात्रभर। तू काय करते काकी इकडे? अरे ते मला बी झोप लागणार, लय गरम होत होतं बघ। तू तू अमोलला दे माझ्याकडे आणि तू आतमध्ये झोप जा बरं। अगं नाही 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 काकी, तू झोप, तू पण दमली असशील दिवसभर। अर्जुन दे तर माझ्याकडे, अगं दे. ओ, 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 ओ.
अगं ये 2 बाळांना सांभाळते आज. या काके लय भारी वाटतंय अगं. तू बी दमलायस र. काके मी आत्ता आपल्याला काय सांगत होतो माहितीये? काय? शाळेत असताना नाही का माझ्या मित्राबरोबर भांडणं झाली होती, तेव्हा मला आईवरून चिडवायचा. तेव्हा तू आली होतीस शाळेत आणि सगळ्यांना गप केलं होतंस बघ. आई म्हणून आली होतीस तू शाळेत. होय. आईचा विषय काढला की लय हळवा होत होताच बघ तवा तू. मी आत्ता बी होतो काके. होय ते झालंच र. पण अर्जुन एक लक्षात ठेव, अरे मी तुझी आईच आहे बघ. पण त्यावेळी तुझ्याकडे माझं जर दुर्लक्ष झालं असेल ना तर मला माफ कर बाळा. ए काके काय बोलतेस तू? माफ काय? तू आहेस म्हणून माझ्या आईची लय आठवण येत नाही मला. तू असायचीच म्हणून घरी येऊशी वाटतं माहिती का? मला माहित नव्हतं आईच्या आजच्या जेवणाची चव कशी असती काय, मला तर आठवत बी नाही. माझ्यासाठी आईच्या आजचं जेवण म्हणजे काकीच्या आजचं जेवण. काकी म्हणजे आई. बघ तू कधीच कुठं कमी नाही पडली माझ्या बाबतीत. हे माफी बिफी असलं काय बोलायचं नाही परत. अर्जुन तू नको एवढा विचार करूस. मी असंच म्हणलं र. परत नाही बोलायचं असंच. बर ये. अजून बी आईचा विषय कळल्यावर कसं तरी होतं याला. उद्या आईचं सत्य कळल्यावर काय होईल तेव्हा भैरवनाथा तू सांभाळ आता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कशी झाली मैत्री? स्वामींच्या समर्थांचा प्रकट दिनाचा सोहळा असतो. ते स्वामी समर्थांच्या पादुका येतात ना, त्यावेळेस मी कॉन्टॅक्ट करून ह्यांना सगळ्यांना तिथं बोलवलं. पण सगळे सेवेकरी होते. आम्ही सगळी सेवा देतो सगळ्यांना. आधी दोघींचा ग्रुप होता, पण मग आम्ही 6 जणींचे विचार एकत्र जुळायला लागले, मग आमचा 6 जणांचा ग्रुप झाला. तुमचे विचार जुळतात हो असं तुम्हाला वाटतं? आता आम्हाला वाटतं. मिस्टर काय करतात? मिस्टर माझे एअरपोर्टला आहेत, इंटरनॅशनल एअरपोर्टला IT इंजिनियर आहेत. किती वर्ष आहे लग्नाला? लग्नाला आता 1 जूनला 15 वर्ष पूर्ण होतील. कशी झाली ती? असं खेळत भांडत. भांडत का म्हणाला तो? मुलांचा अभ्यास हे असतो. जरा मिस्टरांना आले ना 12 तास ड्युटी असते ना, ते आले टीव्ही लावतात, मग माझी खूप चिडचिड होते का? त्यांनी TV नाही बघायचं? बघायचं ना, पण ते मुलं आली ना, मुलं ते टीव्हीतच मग्न होतात, आता अभ्यासाकडे बघा, दुर्लक्ष होतं त्यांचं. तुम्ही दिसणार आहात. त्या दिवशी जर त्यांनी येऊन टीव्ही बंद केला तर काय करायचं? त्या दिवशी तर सर ते कंपल्सरी सगळ्यांना फोन करून सांगणार आहे आमचा शो बघा. कंपल्सरी बघावंच लागेल त्या दिवशी. त्यावेळेला आनंद गगनात मावून आला की तुमच्या आम्ही लग्नाला TV वर किती वर्ष दिसणार आहे. झाली? 13 वर्ष. 13 वर्ष. माझं लग्न 14 फेब्रुवारी 2011 व्हॅलेंटाईन डे. तुमचं कसं लव्ह की अरेंज? अरेंज मॅरेज. लव्ह मॅरेज. तुमचं कुठे जमलं? आम्ही एकाच क्षेत्रात आहोत. मी बोथ आर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहोत आम्ही. तर मग त्या क्षेत्रात आम्ही काम करताना ओळख झाली आणि मग तिथून आमचं जमलं. हो का? मी डॉक्टरच्या बाहेर बसून डॉक्टर बऱ्याचदा मी बघितलंय क्लिनिक मध्ये बसता ना तुम्ही त्यांचं पेशंट होईपर्यंत. वेटिंग एरियामध्येच हे सेटिंग झालं. आणि तशी आमची कॉलेजची ओळख होती, बट तेव्हा आम्ही कधी विचार केला नव्हता. जेव्हा आम्ही प्रोफेशन पण हे मध्ये कुठे कुठे साधारणतः कधी? 2009 ची गोष्ट. कुठे? वाशीतच. सगळं वाशीतच सगळं आहे. वाशी. म्हणजे मी राहणार तुर्ब्याला राहणार. माझं माहेर तुर्बा होतं, ते वाशीला राहिलं. ते म्हणून वाशीतल्या वाशी. तुमचं? माझं अरेंज मॅरेज आहे. 2009 साली माझं लग्न झालं. म्हणजे माझ्या मिस्टरांनी पण वधूवर सूचकमध्ये नाव नोंदवलं होतं आणि माझं पण नारायणगावमध्ये, तुम्ही बेल्लीला आलेलात ना, तिकडेच नारायणगाव म्हणून आहे, तिथे त्यांनी नाव नोंदवलेलं. आणि माझ्या पण घरच्यांनी, म्हणजे माझ्या आई वडिलांनी तिथे नाव नोंदवलं होतं. मग तिथून ते स्थळ आले, बघायला आले घरी. मग तिथून आमचं पुढे सगळं अरेंज मॅरेज झालं. काय करतात मिस्टर? ते IT मध्ये मॅनेजर आहे, नेटवर्क मॅनेजर. ओके ओके. आपण काय करता? मी सेंट जॉर्ज हॉस्पिटल, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नर्स आहे, स्टाफ नर्स. आपण? माझे मिस्टर पोलीस आहेत तुम्ही काय धमकी देताय का? आणि आमचं अरेंज मॅरेज आहे. कुठे आहेत पोलीस? कुठे आहेत ते? नेरूळमध्येच आहे. आणि त्यांचं पोस्टिंग कुठे आहे?
नेरूळमध्येच नेरूळमध्ये. हा. आणि तुम्हाला कुठे कैद केलं? आम्हाला माझं गाव शिरवडे आहे ना, तर तिकडे बघायला आले होते कांदा पोह्याचा कार्यक्रम करून. आणि मी शिकत असल्यामुळे आमच्या घरातले म्हणजे माझंच होतं की मी नाही बोलत होते लग्न का करायला, का का कारण मला शिकायचं पण होतं आणि त्यांना पसंत पडली. आणि ते माझ्यासाठी ते पहिलं स्थळ होतं आणि त्यांनी बघितलेले भरपूर मुली. मग ते बोलले, मी बोलली की नाही मला करायचंय, तर ते बोलले देणार नाही तर आम्ही पळवून घेऊन जाऊ तुम्हाला. असं पोलीस म्हणाले? हो. अरे वा. मग तेव्हा ते पोलीस दलात होते? हो हो, त्यांची नोकरी लागल्यानंतरच लग्नाला सुरुवात. पण त्यांचे दाजी होते त्यांच्यासोबत, त्यामुळे ते एवढं त्यांनी धाडस केलेलं पण बोलायचं. झालं व्यवस्थित? हो, खूप छान. व्हेरी. आता घरी त्यांना पोलीस स्टेशन मध्ये असल्यासारखं वाटतं? नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. इतकी वर्ष हा कार्यक्रम खरं तर होम मिनिस्टर सुरू आहे. मी सातत्याने महाराष्ट्रावर फिरत असतो, वेगवेगळ्या कुटुंबांना भेटत असतो. पण जेव्हा तुम्हा सगळ्यांना भेटतो, तुमच्या चेहऱ्यावरचं प्रसन्न हसू बघतो, तेव्हा खरंच मला कुठेतरी या स्त्री शक्तीचं रूप मिळतंय. आणि आज तर साक्षात स्वामी स्त्री रूपात दर्शन देतात असंही वाटत असतं. हो की? आणि या गोष्टी स्वामींच्या ह्याच्यामध्ये कर्मांना जे महत्व दिलंय, म्हणजे ज्याचे जसे कर्म तसे त्याचे फळ. तर त्यांना त्या विचारावर मी फार ठाम आहे. पण आता तुम्ही 6 जणी आहात, आपापसात कधी भांडता? हो, भांडण. काल रात्री 1 वाजताही भांडलाय, सकाळी नाही, पण तुमच्या 6 जणींमध्ये भांडण्यात पहिला नंबर द्यायचा झाला तर तुम्ही कोणाला द्या? विश्रांती. विश्रांती. हे जेव्हा तुम्ही बोलला विश्रांती, हे जेव्हा मिस्टर बघतील त्यांचे, तर त्यांचे काय भाव असतील? बरोबर बोलले आनंदी असेल. होतील ते मनातल्या मनात. मला खोटं बोलायला आवडत नाही, त्यामुळे मी चिडते. मला खरं बोलायला आवडतं. आणि ती लीड करते ना, तिचं नाही ऐकलं आणि काहीतरी चुकीचं होणार आहे त्यावेळेसच ती भांडते. म्हणजे तिचं भांडणं ग्राह्य असतं, पण सगळ्यांचं असं म्हणणं असतं की प्रत्येक वेळी भांडूनच का सांगते, समजावून सांग. हे सगळ्यांना गाईड करायला पूर्ण 1 दिवस 1 रात्र कालची गेलेली आहे. ती काल रात्री झोपली नाही. काल रात्री सकाळी पण पहाटे एक मिसिंग झाल्यामुळे सगळ्यांचा ग्रुप कॅन्सल होत होता. कोणासाठी? लक्ष्मीसाठी. मी लपते. लक्ष्मी. तुमच्याबद्दल इतकं ते बोलतायत, का असं केलं तुम्ही? सर माझ्याबद्दल तसं झालंच. काल मी आहे ना घाटात होती, म्हणजे प्रवास करत होती. असं सांगा. आता हे म्हटलं वाशीला कुठला घाट आला आता? ऍक्च्युली सर मी प्रवास करत होती आणि मला ना घाटात काय माहिती खूप मला मळमळायला झालं आणि असं एकदम चक्कर वगैरे येत होती. मी म्हटलं आता काय करायचं, मी तर हो बोलून बसली यांना सकाळी. आणि आता मी जर चेंज कुठून केला, येत होता घाटातून? मी जुन्नरवरनं येत होती सर. इकडे? हो. अरे वा. त्या सुट्टी एन्जॉय करायला हो, गेलेल्या. जरा आणि गावी. आम्ही एवढं कन्फर्म केलं दुपारपर्यंत, आम्ही बोलतोय लक्ष्मी कन्फर्म आहे ना तुझं, कारण ऐन टाइमला दुसरी कुठून आणायची. बरोबर आहे. कारण की सकाळी मी फ्रेश होते आणि दुपारी जेव्हा घाटात नाही होते तेव्हा खूप मला असह्य झालेलं. बरोबर. मग? म्हणजे मी काहीच करू शकत नव्हते, असं झालेलं. बरं, तुमचे मिस्टर तुम्हाला तुमच्या स्वभावात कुठला बदल झाला पाहिजे असं सांगतात प्रत्येकीला? तुम्हाला काय सांगतात? मला बोलतात कमी बोल. कमी बोल. हा, तुम्हाला? मला सांगतात पटपट कामं करायची. अच्छा. ऍडमिनिस्ट्रेशन आहेत ना ते. ते पटपट काम. पटपट काम. मला बोलतात तू खूप ऍक्टिव्ह आहे, जरा शांतीला शांत पकड. राहा. मला पण सांगतात कमी बोल. मला कमी बोल आणि कमी चिडचिड कर. चिडचिड कर. चिडचिड. चिडचिड. मला पण ते सांगतात, तू खूप बडबड करते, खूप बडबड, जरा शांत राहत जा आणि खूप चिडचिड करते, ते पण तू जरा कमी कर. बरं, आजपासून स्वभावात एक बदल करायचा असेल तर तुम्ही कुठला करा? कमी बोलेल. कमी बोललं की कमी चिडचिड होईल, त्यामुळे कमी बोलणं हेच पाहिजे. स्वामी ऐकतायत? जरा कुठल्याही गोष्टीचा म्हणजे राग कमी करण्याऐवजी, म्हणजे जास्त रागवण्याऐवजी थोडंसं सबुरीने घेण्याचा प्रयत्न करेल. आज खऱ्या अर्थानं हे ऐकलं ना की तुमच्या मिस्टरांना स्वामी पावले असं वाटायला लागलं. मी पण कमी बोलण्याचा प्रयत्न करेन. मी पण वेळेत कामं करेल, मग भांडणं कमी होतील आमची. तर मी वेळेत येण्याचं बघेल, जेणेकरून कोणाची पंचायत नाही व्हायला पाहिजे. आज खरं सांगू, ह्या ज्या काही बोलल्या आहेत ना, आजपासून मी स्वतः हा बदल करणार. हे ऐकून या सर्व यांच्या घरातल्या कुटुंबियांना स्वामींचा प्रकट दिन साजरा झाल्याचा आनंद मिळाला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कम ऑन एवरीवन, रेडी? रेडी सर. मेकअप दादा, तुमचं नाव काय? शुभ. शुभ, आर यू रेडी? चलो कम ऑन. पारू ये.
पारू कम ऑन पारू चल ये इकडे ये इथे उभे राहा ओके कम ऑन लेट्स गो आर यू रेडी पारू थांबा जरा गजरा नीट करते. ऐक ना पारू, या सगळ्या गोष्टी करायसाठी आहे ना खानदानी असावं लागतं. कोणाचंही काम नाही आहे ते. हे काम करायला आपल्याकडे हेअर ड्रेसर आहे. या आदित्य आता रेडी आहे. यस चलो चलो रेडी 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 लेट्स गो पारू यस एटीट्यूड पारू हाँ थोडा ग्रेस दिसू दे. चिन अप ठेवा. चिन अप पारू चिन अप पारू पारू हनुवटी वर घे. हनुवटी हा ए नाही एवढी नाही थोडी खाली. हा थोडी खाली. हा ओके ओके परफेक्ट. खुर्चीवर बसून घ्या. हाँ पारू बस खुर्चीवर बस. पारू बघ मला माहिती आहे तुझ्यासाठी थोडं अवघड आहे पण प्लीज आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. हा तुला जमणार आहे पारू ओके. मला खात्री आहे तुला जमणार आहे. एक काम कर फक्त मनातल्या मनात म्हण की मी जगात बेस्ट आहे. ओके यू आर द बेस्ट पारू. हा प्लीज प्लीज बस पारू. पारू पारू हे बघ अगं तू ती एवढी मोठी कॉम्पिटिशन सहज पार केली आहेस. Exactly. कळतंय का. हे सगळं खूप नॉर्मल आहे तुझ्यासाठी. ओके बरं बरं आपण काहीतरी करूया. हा इकडे ह्या साईडला इथे. हा हे बघ असं बसायचं आणि आई कशी दोन हात इथे ठेवून बसते. हा असं बस आणि एकावर एक पाय ठेवते. आई आठवते तुला. माहिती आहे ना बघितलंयस ना. सो हे असं असं हा आणि थोडीशी अशी क्रॉस बस म्हणजे तो एक ऍटिट्यूड आहे ना. असं ग्रेसफुली बसायचं आणि चेहऱ्यावर पण ग्रेस दिसला पाहिजे. ओके ऍटिट्यूड हे वाला. हा हा येस म्हणजे खरं तर मला पण जमत नाही आईसारखं पण तू करशील. मला माहितीये. बस 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 come on. बस बस कमन कमन. ओके ऐक ना आदित्य, तिला नाही जमणार. अरे झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आज ना किर्लोस्करांची बदनामी झालीच पाहिजे. मग कळेल तुझी लायकी काय आहे ती. बघू काय दिवे लावतेस. Very good. Pie cross. Yes, that's it, Paru.
लागणार होते ना. माझा एक फोटो काढा ना. काकू, पारू आपली ब्रँड अँबॅसिडर आहे. अजून फोटो लागतील. आपण पॅकअप झाल्यावर तुमचे भरपूर फोटोज काढूया. ओके, या. मॅम प्लीज तिचा थोडा पदर व्यवस्थित करा. या. व्हेरी गुड. ओके पारू, आता उभी राहून काढूया. ये इथे, अशी या साईडला इथे या साईड. चेअरच्या इथे. हा, आणि असं. ओके, एक मिनिट, माझे फोटो का काढतोय? हा, ऑल द बेस्ट. कम ऑन पारू, यू कॅन डू इट. यू आर डूइंग गुड. कम ऑन, व्हेरी गुड. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दादा, स्टिल्स काढून घ्या आता. पारू, हा, आरतीचं ताट तसंच राहू दे. समोर बघ कॅमेऱ्यात. स्माइल पारू. हा, आता एक विदाऊट ताट घ्या. हा, पारू ताट ठेवून दे आणि गुढीकडे बघून नमस्कार कर. इकडे आधी, इकडे तुम्ही आधी माझा ऐका. आधी हे माझ्या अंगावरचे देवी यांचे दागिने काढून टाका. ते आपल्या कंपनीचं जे काही बी काम होतं ते झालंय ना पुरं. हा, मला ना आता कसं तरी व्हायला लागलंय. मला मोकळं करा ना यातनं. काढा काढा. हो अगं, काय आहे पारू? अगं त्यांनीच परवानगी दिली आहे ना, समजून घेतील त्या. खरंच खूप छान दिसतेस तू. तुझी ना लाल मिरच्यानी दृष्ट काढायला हवी खरी तर. खरं सांगू पारू, तुला या रूपात पाहिलं आणि असं वाटलं की साक्षात अहिल्यादेवीच माझ्या समोर उभ्या आहे. तीच मूर्ती, चेहऱ्यावर तेच तेज भारावून गेले बाळा मी. वा, धाडच लागतं हे बोलायला. एका फुटकळ मोलकरणीची तुलना तुम्ही अहिल्यादेवी किर्लोस्करांबरोबर करताय. मस्त डोकी फिरली आहेत तुमची. हा, आणि काय गे सावित्री, तुला दुसरं काही काम नसतं का? सारखी काय हिच्या मागे मागे करत असतेस? चल, आत्ताच्या आत्ता बाहेर निघायचं आणि दरवाजा लावून घ्यायचा. निघ. पारू, मग झाला आता फोटोशूट. हाऊस पूर्ण नाही झाली दागिने घालायची? झालीये ना? पटकन दागिने काढ. काय बघतेस? सून आहे मी या घरची, मोलकरीण नाही. मी जे सांगतेय तेच करायचं. हे तुझ्या अंगावरचे सगळे दागिने काढायचे आणि माझ्या अंगावर घालायचे.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सगळी तयारी झाली आहे? हो हो हो. वर आणि त्यांची आई वडील तुम्ही इथे बसा. चला दादा, वहिनी, निशिगंधा, दादा इकडे बसा. वहिनी तिकडे, निशिगंधा तिकडे. स्त्रियाने स्वतःला हळद कुंकू लावून घ्या. पुरुषांनी गंधर्वा या जस्करम बलवंतम प्रभुतम तम. चिणू, हा आता मुलाच्या आईने मुलीची ओटी भरायची आहे. आता तिच्या हातात हा साखरेचा पुडा द्या. आता मुलाला तुम्ही साखरेचा पुडा द्या. आता दोन्ही कुटुंबाने एकमेकांना पेढा भरवा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ची चौका निशिगंधा आणि चिरंजीव नीरज, आजपासून तुम्ही एकमेकांचे वाग्दत्त नवरा बायको आहात. म्हणजेच एकमेकांशी लग्न करण्याचं वचन तुम्ही दोघांनी सगळ्यांच्या साक्षीने दिलेलं आहे. वा वा. आता तुम्ही तुमचा अंगठीचा कार्यक्रम करू शकता. श्रीनिवास, ती डेकोरेट केलेली रिंगची प्लेट घेऊन या ना.
अरे हो, अंगठी कुठे आहे? मंजू मामीला तर इथेच ठेवायला सांगितली होती. कोणीतरी बाहेर ठेवली असेल, बघतो. हा बघा श्रीनो गेलो. श्रीनू, अरे मगाशी एवढा अंगठीचं ताट सजवलं होतंस ना, काय आता? हा मंजू मामी. मंजू मामी, अगं ती अंगठी देवापुढे ठेवली होतीस ना? नाही, कामाच्या गडबडीत विसरूनच गेले रे. मामी, पण मी ताट तिकडेच ठेवलंय. थांब, मी घेऊन येते. जा. आणते आणते. अरे देवा, अंगठी कुठे गेली? इला इला मंजू इला, अगं आण लवकर इथे रे, माझा मुलगा केव्हाची वाट बघतोय. हे ताट सगळी तयारी शिनून केल्या ना, त्याचीच कल्पना होती अशी सजवलेल्या ताटामध्ये अंगठी ठेवची. पण ह्यात अंगठी नाहीये. पण अंगठीचा बॉक्स ह्यातच होता. हो, पण आता नाहीये ह्यात. अंगठी नाहीये म्हणजे? म्हणजे श्रीनूने मला सांगितलं होतं देवासमोर ठेवायला, पण मग काय झाला, तुझं लक्ष नाही? अहो कामात होते आणि मग विसरून गेले. कसला एवढा काम? हा बंधू थांब जरा. मंजू, जरा नीट आठव कुठे ठेवलीस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. त्यांनी झडती घेतली तर अंगठीचा ठाव ठिकाणा बरोबर लागेल. असं काय? हा, दादा सांगता ना तर त्याचं ऐका ना. आता मेघनाताई पण ताच म्हणतात. तुमचं काय, आपला एकच जप करतात. लाली हे बघ, श्रीकांतराव, इथे हजर असलेले सगळेच आपले आहेत. त्यांची झडती घेऊन मला कोणाचाच अपमान करायचा नाहीये. ही घे निशिबळा, ही अंगठी नीरजच्या बोटात घाल. दादा, तुम्ही तुमची अंगठी कशाला देताय? आपण शोधू ना ती अंगठी, आपल्याला मिळेल ती. आणि नंतर निशी ती अंगठी मला घालू शकते. हे कशाला? नीरज, काही गोष्टी ज्यावेळी व्हायला हव्यात ना त्यावेळी झालेले चांगले असतात. ही अंगठी मला अण्णांनी, म्हणजेच उमाच्या बाबाने मला ही अंगठी दिली होती, त्यांचा आशीर्वाद म्हणून. उमा लग्नानंतर माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं सगळं चांगलं झालं. आमचा संसार सुखाचा झाला. ज्या भावनेने अण्णांनी ही अंगठी मला दिली होती ना, आज त्याच भावनेने ही अंगठी मी तुम्हाला देतोय. तुमचा संसार सुद्धा सुखाचा होईल. अण्णांचे आशीर्वाद
कायम तुमच्या पाठीशी असतील. घे बाळा. म्हणजे चालूच साखरपुडं. उलट नीरजला अंगठी बरोबर उमाच्या बापाशीचो आशीर्वाद पण मिळालो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तेजस भाऊजी, सावकाश सावकाश सावकाश. तुम्ही ठीक आहात? तुम्हाला लागलं नाही ना? तू इथे काय करतेस? तुला मी म्हटलं होतं फाल्गुनीकडे जा, तिला वाचव. फाल्गुनी ताईंना काही झालं नाहीये, त्या सुखरूप आहेत. अगं नाही, मी ऐकलं, फोन चालू होता, रुपाली म्हात्रेचा आवाज आला मला आणि ती मोठ्याने गीत झाली. हो तसंच झालं होतं, पण फाल्गुनी व्यवस्थित आहे, तिला आता काहीही झालेलं नाही. तुम्ही खरं बोलताय? आम्ही आता तिथूनच आलोय. खरं बोलताय? होय, आम्ही खरं बोलतोय. तिला काहीही झालेलं नाही. तेजस, काळजी करू नकोस, तिला काही होणार नाही आणि आम्ही काही होऊ देणार नाही. काय झालं होतं? काय झालं होतं? विरोचकाने नेहमीप्रमाणे आपल्याला घाबरवण्यासाठी हे सगळं केलं. बाकी काही नाही. तुम्ही प्लीज शांत व्हा. किती घाबरवलंच मला तू फाल्गुनी. तेजस, आता आय लव्ह यू टू बोलायची गरजच नाहीये. अस्तिका येणार हे कन्फर्म. एकतर बाथरूम मधून येईल किंवा खिडकीतून येईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अस्तिका, मला माहिती आहे या सगळ्यावर विश्वास ठेवणं तुला खरंच खूप कठीण जाईल.
नसते का मी खरं सांगतोय. ऐन युद्धात मी त्रिनयना देवी आईला सामील झालो होतो. साहजिकच दुर्मत खूप रागावला होता माझ्यावर, चिडला होता माझ्यावर. पण जेव्हा दुर्मतने माझी बाजू ऐकली तेव्हा तो सुद्धा सत्याच्या म्हणजेच त्रिनयना देवी आईच्या बाजूने लढायला तयार झाला होता. या सगळ्यातलं मला कसं माहित नाही काहीच. दुर्मत हे सगळं तुला सांगणार होतं असते का, पण त्याआधीच विरोचकाला हे सगळं समजलं आणि त्यानेच संपवलं दुर्मतला. विरोचकानेच दुर्मत. त्या विरोचकाने हे तुला कधीच कळू दिलं नाही की विरोचकाने स्वतः मारलंय दुर्मतला. त्याने तुझ्यामधली सूडाची आग अशीच धगधगत ठेवली आणि त्याच सूड भावनेने तुम्हाला अनेक वेळा मारण्याचा प्रयत्न केलास. म्हणूनच मला सुद्धा तुला संपवायचं होतं असते का. पण जेव्हा तुम्हाला दुर्मत बद्दल सांगितलंस तेव्हा माझ्या मनातला तुझ्याबद्दलचा सगळा राग निघून गेला. कारण हे सगळं तू तुझ्या प्रेमासाठी करत होतीस. प्रत्येक वेळी तू मला मारण्याचा प्रयत्न केलास त्यावेळी तुझी काहीच चूक नव्हती, कारण तुला सतत तुझ्या मनावर हेच बिंबवण्यात आलं की मी दुर्मतला मारलं. आणि असते का कदाचित तुझं माझ्या आयुष्यात येणं हीच नियती आहे. तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर तुला दुर्मत आणि माझं सत्य मला कधी सांगताच आलं नसतं. बघ ना, तू इथे माझ्या समोर व्यवस्थित उभी आहेस, तुला काहीही त्रास होत नाहीये. गरुड देवाचा तुला काहीही त्रास होत नाहीये. तू देवघरात व्यवस्थित जाऊ शकतेस, कारण हीच नियती आहे असते का. मला त्रास होऊ शकतो. त्रास होऊ शकतो. मग आता तुला का काही त्रास होत नाही. कारण माझ्याकडे एक प्रकारची शक्ती आहे ज्यामुळे मी सुरक्षित आहे. कसली शक्ती. विरोचकांनी मला एक मणी दिलाय. त्या मण्यामुळे मी घरात कुठेही वावरू शकते आणि त्याच मण्यामुळे मी सुरक्षित आहे. तिच्याकडे अशी काहीतरी गोष्ट आहे ज्यामुळे गरुड देवाचा तिच्यावर काहीच परिणाम होत नाहीये. आणि ती गोष्ट तिने तिच्या तोंडात लपवून ठेवली. अस्तिका. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कुठे हरवलात अधिपती? कुठे हरवलात? इथं तिथं जायची वेळ आता जवळ यायला लागली. फॅक्टरीत तसं तसं मला ते अजूनच हे व्हायला लागलं. आता ते कामगारांनी मुद्दामच अपमान केल्याने झालं ना आईसाहेबांचा. ते अच्छा, तुम्ही
तो विचार करत होतात का? मला वाटलं काहीतरी वेगळाच विचार करत होतात. नाही 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 वेगळा काय विचार म्हणजे हा म्हणजे आता म्हणजे तो बी तसा विचार करत होतो मी, पण तुम्ही असं भसदेशी अचानक विचारायला असं मला काय वाटलं नाही, त्यामुळे असं थेट गावा सांगावं असं काही मला वाटलं नाही. मला काय बोलावं कळलं नाही. तो बी विचार चालू होता. यो बी विचार तुम्ही खरंच चांगले दिसताय आज हिशोब. जाऊ दे, मी विचारल्यावर काय. नाही तसं नाही, खरंच मी तुम्हाला सांगतोय ना, मला एकदम काय बोलायचं ते कळलं नाही हो म्हणताना म्हणले तुम्ही. अधिपती सॉरी, असं का केलं मला काही कळलंच नाही. म्हणजे मला ना तुमचा मूड ठीक करायचा होता म्हणून मी सॉरी 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 खरंच सॉरी. हा नाही सॉरी 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 नाही नाही मी बी नाही, पण तुम्ही खरंच आई शपथ तुम्ही नक्षत्रामध्ये दिसालाय आज. मी आजीला सांगून तुमची दृष्ट नको. सूर्या भावाला विचारा आमच्या. वहिनी कशा दिसाल्यात? भारी भारी. तुम्ही आता अति करताय हा अधिपती. मी चेष्टा करत होते, हे अति आहे. मग आम्ही काय करावले? आम्ही बी चेष्टाच करावले, आम्हाला माहिती आहे की हे अति आहे, अति करतात. अति बी काय अति काय नाही, नेहमीच काय नाही. तुम्ही चेष्टा केलेली चालते, आम्ही चेष्टा केलेली चालत नाही. आम्हाला माहिती आहे आपल्यात फक्त मैत्री आहे. मैत्रीत फक्त चेष्टा करायची असते. मग ओरडू नका. ऐका, मी काही पुस्तकं मागवली आहेत, मला फक्त फॅक्टरीत न्यायला मदत करा. असली डेंजर काय तर आता चेष्टा करू नका तुम्ही. पुस्तकं कशाला? कळेल तुम्हाला. ओ झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार. नमस्कार. थोरलं सरकार, तुम्ही फॅक्टरीमध्ये आलात, लय बरं वाटलं. मोठं मालक, बऱ्याच वर्षानं तुमचं फॅक्टरीला पाय लागले, लय आनंद झाला. तुमची तब्येत बरी आहे ना? हो बरं आहे. आणि मलाही छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना इथं इतक्या दिवसांनी बघून. चला चला, गुढीची पूजा करून घेऊ. मुहूर्त टळाला ना ग अधिपती. चला. करा सुरुवात. अरे थांबा थांबा, गुढीला गाठीची माळ नाही लावली. आणली आणली. ए ओंकार, ते दे की, तिथं हाय बघ ताट दे. चंचे, अगं तू जा की आपलं बी ताट दे, जा लवकर.
दुर्गे काय नाही अगं ताई असंच येड आहे गपकी जरा दुर्गे हा ताई ने तिला बघ काय झालंय ते वय चल ग चल चल ना झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.